नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। मुंबई महापालिका त्याचबरोबर ती राज्यातील विविध महापालिका असतील, जिल्हा परिषद असतील, यांच्या निवडणुका काही महिन्यावरती येऊन टेपलेल्या आहेत। याचीच पूर्वतयारी प्रत्येक पक्ष करत आहे आणि याच निवडणुकीच्या अनुषंगाने एक महत्त्वाची निवडणूक पार पडली। मुंबईमध्ये 2 दिवसापूर्वी झालेलं मतदान जवळपास 83% मतदान झालं। त्यापैकी कोणाला किती मतं मिळाली आणि कोणी बाजी मारली, शेवटी या निवडणुकीमध्ये झाले काय आणि कोणाचा विजय झालाय, कोणाचा पराभव कसा झालाय हेच जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा। मंडळी, मुंबई म्हणजे या ठिकाणी अतिशय महत्त्वाची एक निवडणूक होती। ज्या मुंबईचा कणा म्हणून ओळखलं जातं ती म्हणजेच BST बस। या बसमधल्या कर्मचाऱ्यांची एक पतपेढी आहे आणि या पतपेढीचा निवडणूक या ठिकाणी जवळपास 8 ते 9 वर्षानंतर झाला। या ठिकाणी पैशाचं वाटप झाल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी पाकिट दाखवत केलं। तर बेस्टच्या जे ठाकरे समर्थक युनियन होत्या त्या युनियनना निवडणुकीच्या तोंडावरती नोटीस पाठवण्यात आल्या। चौकशी करण्याबाबतचे परत CBI आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नोटीस आल्याचं बोललं जातंय। निवडणूक तोंडावर असताना ठाकरेंना ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी समर्थन दिलं, ज्या संघटना त्यांच्या समर्थनार्थ आहेत त्यांच्या अध्यक्षांना या ठिकाणी नोटीस पाठवून या ठिकाणी काय साध्य झालं असाही सवाल आता उपस्थित केला जातोय। तर जवळपास सुरुवातीच्या काळामध्ये ठाकरे बंधू आघाडीवरती होते। ज्या ठिकाणी भाजपच्या पॅनलला 328 होती त्याच ठिकाणी 900 पेक्षा जास्त आघाडी मताची ही ठाकरेंच्या पॅनलला होती। मात्र यामध्ये अचानक निकाल फिरले आणि पावसामुळे मतमोजणी जी उशिरा सुरू झाली होती, या पतपेढीच्या निकालाची अंतिम यादी आता आपल्याकडे आलेली आहे। या ठिकाणी बेस्ट कर्मचारी विरुद्ध राजकारण सुरू झालं आणि पैशाचा वाटप, सत्तेचा वापर झाल्याचा आरोपही केला जातोय। तरी या बेस्ट पतपेढी निवडणुकीचा निकाल शशांकराव पॅनलने जवळपास 12 जागा जिंकल्या आहेत, तर प्रसाद लाड यांनी 9 जागा म्हणजेच भाजप प्रणित पॅनलने जिंकल्यात। मात्र या टाकणे जे आघाडीवरती मनसे आणि शिवसेना होती त्यांनी शेवटचा निकाल जेव्हा हाती आला त्या ठिकाणी एकही जागा जिंकता आलेली नाही। ठाकरेंनी 19 तर मनसेने 2 जागा लढवल्या होत्या। यामुळे आता जो निकाल आलेला आहे यामध्ये ना ठाकरे ना भाजप, मात्र तिसऱ्याच पॅनलचा विजय झाल्याचं जवळपास आता समोर आलेलं आहे। येणारी निवडणूक ही ठाकरे बंधूसाठी कशी असेल कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।